मित्र, आपण या व्हिडिओमध्ये 11वीच्या मॅथ फर्स्ट मधील दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात करतो आहोत. नाव आहे ट्रिग्नोमेट्री फर्स्ट. यात सुरुवातीला आपण या विषयी जे काही बेसिक शिकलेलो आहोत त्याची थोडीशी उजळणी करून घेणार आहोत. ते सगळं आपण रिकॉल करणार आहोत की आपण काय काय यापूर्वी ट्रिग्नोमेट्री या वर्डशी परिचित आहोत, काय असते ट्रिग्नोमेट्री आणि कुठून सुरू झाली ट्रिग्नोमेट्री, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर ट्रिग्नोमेट्रीचं जे सगळ्यात बेसिक आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती असायला पाहिजे की ते जे काही असेल ट्रिग्नोमेट्रिक रेशो, जे आपण टोटल 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पाहिलेली आहेत, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, हे 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज म्हणजे ते फक्त रेशो आहेत एका राईट अँगल ट्रायंगलच्या दोन साईडचा, कुठल्या तरी दोन साईड मध्ये. कारण टोटल आपल्याकडे 3 साईड्स असतात ट्रायंगलला. समजा आपण ट्रायंगल एबीसी कन्सिडर केला तर त्यात 3 साईड दिसत आहेत, एबी, बीसी, एसी. म्हणजे असे आपल्याकडे टोटल 3 साईड्स असतात आणि त्या 3 साईडच्या जर आपण जोड्या करायचं ठरवलं तर अशा आपल्याला टोटल त्यांच्या 3 आणि 3 6 पेअर आपल्याला मिळतात. म्हणजे साइन, कॉस, टॅन, कॉस, कॉट, सेक, कोसेक असे मिळून आपल्याला टोटल जे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज मिळतात तर ते आहेत त्या दोन कुठल्या तरी साईडचा रेशो. मग त्या साईडचा रेशो म्हणजे कसा, तर ही मूळ त्याची डेफिनेशन आहे, डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची. त्या डेफिनेशन नुसार कुठला तरी राईट अँगल ट्रायंगल आपण कन्सिडर केला जो आहे ट्रायंगल एबीसी. या ट्रायंगल एबीसी मध्ये सपोज बी हा राईट अँगल असेल आणि अँगल सी हा आपण थिटा जर कन्सिडर केला इथे लिहिल्याप्रमाणे, देन द ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर डिफाईन्ड ऍज फॉलोज. तर त्यांना आपण याप्रमाणे डिफाईन करतो, जसं की साइन थिटा इज इक्वल टू, आपण थिटा कन्सिडर केलेला आहे. जर मी इथे साइन सी लिहिला असता तर साइन सी तोही चालेल. जर साइन ए लिहिला असता तर यात त्याच्या डेफिनेशन बदलतील. का बदलतील? कारण ए ची ऑपोजिट साइड ही होऊन जाईल बीसी आणि या ए च्या ऍडजसंट साइड होऊन जाईल, ऑपोजिट साइड जी आहे ती ऍडजसंट साइड होईल. आणि हायपोटेन्यूस मात्र तोच असणार आहे कुठल्याही अँगलसाठी. आपण एक अँगल राईट अँगल घेतलाय, बाकी जे दोन रिमेनिंग अँगल्स आहेत त्यांच्याशी निगडीत आपण हे ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे आहे ते फाइंड करू शकतो किंवा त्यांची डेफिनेशन जी आहे ती दाखवू शकतो. त्या या ठिकाणी बघा, आता थिटा जर मी हा कन्सिडर केलेला आहे तर थिटाला लागून असलेली साइड असेल ऍडजसंट साइड, मी ही ऍडजसंट साइड म्हणणार. आणि जी समोर दिसते आहे तिच्या एक्झॅक्टली समोर ती असेल ऑपोजिट साइड. आपण थिटाशी निगडीत या साइड्स कन्सिडर करतो आहोत. तर त्यात आपला जो पहिला ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे तो साइन थिटा. तो कसा डिफाईन केला जाईल? साइन थिटा म्हणजे ऑपोजिट साइड ऑफ थिटा, थिटाच्या ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. हा आपला हायपोटेनियस आहे. म्हणजे जसं की ऑपोजिट साइड ऑफ थिटा इज AB अँड हायपोटेनियस इज AC. म्हणजे आपण साइन थिटा या पद्धतीने डिफाईन करू शकतो. तसंच कॉस थिटा काय असणार? ऍडजसंट साइड ऑफ थिटा अपॉन हायपोटेनियस. मग थिटाची ऍडजसंट साइड ही आहे BC आणि हायपोटेनियस आपल्याला त्यावेळेला आहे AC. ओके. नंतर आहे टॅन थिटा. याची डेफिनेशन काय आहे? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. मग थिटाची ऑपोजिट साइड आहे AB आणि ऍडजसंट साइड आहे BC. अशा पद्धतीने आपल्याला 3 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज माहिती असले तर बाकी उरलेले जे आहेत त्यांच्याशी रिलेशन आहे त्यांचे एकमेकांसोबतचे तेही आपण ते सहज फाइंड करू शकतो. जसं की कोसेक थिटा जो आहे तो साइन थिटाचा रेसिप्रोकल आहे. म्हणजे या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांची अदला बदल होते. या पद्धतीने आपण त्यांना एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत असं म्हणतो. त्यानंतर सेक थिटा आणि कॉस थिटा यांचं रिलेशन तेच आहे, एकमेकांशी रेसिप्रोकल आहेत. आणि टॅन सुद्धा रेसिप्रोकल आहे कॉटचा. म्हणजे असे एकमेकांचे ते रेसिप्रोकल म्हटले जातात. म्हणून आपण ते डेफिनेशन घेताना कोसेक थिटा म्हणजे काय? हायपोटेन्यूस अपॉन ऑपोजिट साइड ऑफ थिटा. सेक थिटा म्हणजेच काय असणार आहे? हायपोटेन्यूस अपॉन ऍडजसंट साइड ऑफ थिटा. त्यानंतर टॅन थिटा काय असणार आहे? ऍडजसंट साइड अपॉन ऑपोजिट साइड. म्हणजे एकमेकांचे रेसिप्रोकल. म्हणून आपण जर कोसेक थिटा लिहायचा असेल तर तो येईल हायपोटेन्यूस AC अपॉन अपोजिट AB. इथे AC हायपोटेन्यूस अपॉन BC आणि इथे BC अपॉन AB. म्हणूनच यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे एकमेकांसोबतचं. तर इंटर रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. तर पहिलं रिलेशन काय? तर कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. अल्टिमेटली साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. म्हणजे ते एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. म्हणून सेम वे सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. अल्टिमेटली कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. त्यानंतर कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. दॅट्स वाय टॅन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा.
अजून एक महत्वाचं रिलेशन आहे, जर तुम्ही ऑब्झर्व केलं असणार, या दोघींना जर आपण डिवाइड केलं साइन अपॉन कॉस, तर यात हायपोटेनियस किंवा एसी कट होईल आणि एबी अपॉन बीसी मिळतो. आणि तो एबी अपॉन बीसी म्हणजेच काय आहे, टॅन थिटा. म्हणून आपल्याला तो टॅन थिटा जो आहे त्याला आपण साइन थिटा अपॉन कॉस थिटा असं डिफाईन करू शकतो. एक्झॅक्टली सेम वे जर आपण कॉट थिटा आपल्याला काढायचा असेल तर उलट रेसिप्रोकल जर घेतला तर यात बीसी अपॉन एबी मिळतो, एसी कॅन्सल होईल. म्हणजेच कॉट थिटा जो आहे तो काय असणार आहे, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. हे त्यांच्या एकमेकांमधलं जे आहे ते रिलेशन आहे. एवढं बेसिक आपण 9th स्टँडर्ड पासून शिकत आलेलो आहोत. या पुढील भाग आपण या 11th स्टँडर्डला बघणार आहोत. ट्रिग्नोमेट्रीशी निगडीत जे बेसिक आहे, आता हे जे आपण साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक पाहतोय, हे वर्ड ऍक्च्युली साइन, कोसाइन, टँजेंट, को टँजेंट, सेकंड आणि को टँजेंट असे आहे. परंतु यांना शॉर्टमध्ये आपण साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक या प्रकारे लिहितो. तर याच्यात आपण जे त्याचे डेफिनेशन्स पाहिलेले आहेत त्या आपण एका ट्रायंगलशी निगडीत पाहिल्या, परंतु त्यांना आपल्याला एक सर्कल सोबत त्या डेफिनेशन ज्या आहेत त्या प्रूव्ह करायच्या आहेत. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स विथ द हेल्प ऑफ सर्कल. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ एनी अँगल, आपल्याला कुठल्याही अँगलचं, आता इथे अँगलशी आपल्याला कुठल्याही प्रकारचं हे नाही, ते कुठल्याही ठिकाणी तो अँगल असेल या पूर्ण स्पेसमध्ये म्हणजे टर्मिनल आर्म जो आहे त्याचा कुठेही असला किंवा तो पॉइंट ज्याच्याशी निगडीत आपल्याला त्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काढायचे आहे, तर तो कुठेही असला स्पेसमध्ये त्याच्याशी निगडीत आपण या ठिकाणी आता प्रूव्ह करणार आहोत त्याची ट्रिग्नोमेट्रिक रेशोजची डेफिनेशन. त्यांना आपण फंक्शनही म्हणतो. रेशोज आणि फंक्शन मिनिंग सेम आहे. आपण यांना रेशो जे बेसिकली म्हणत होतो, परंतु फंक्शन हा आपण या चॅप्टरच्या पुढचे जे चॅप्टर्स आहेत मॅथ सेकंड मधील त्याच्यामध्ये आपण सेट रिलेशन आणि फंक्शन याचं बेसिक जे आहे ते पाहणार आहोतच. तर याला आपण फंक्शनही म्हणू शकतो. तर एक सर्कल आपण कन्सिडर केलं ज्याला आपण स्टँडर्ड सर्कल म्हणतो, ज्या सर्कलचा सेंटर जो आहे जो ओरिजिनला असतो, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आपली को टर्मिनल जी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आपली आहे त्या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसशी निगडीत ज्या ठिकाणी हा ओरिजिन आहे, ओरिजिनला जर सेंटर येत असेल सर्कलचा तर आपण अशा सर्कलला स्टँडर्ड सर्कल असं म्हणतो. मग आपण कन्सिडर करूया द सर्कल विथ सेंटर ऍट ओरिजिन कॉल्ड स्टँडर्ड सर्कल अँड रेडियस आर युनिट आपण जर कन्सिडर केली आणि एक पॉइंट घेतला पी ऑफ एक्स वाय बी पॉइंट ऑन द सर्कल अँड टर्मिनल आर्म ओबी, आणि टर्मिनल आर्म ओबी वरचा एक पॉइंट पी आपण कन्सिडर केला, त्याला कोऑर्डिनेट आपण घेतोय एक्स आणि वाय. तर लेंथ ऑफ ओपी जी होईल, म्हणजे ही जी लेंथ आहे, कारण रेडियस ही लेंथ असेल किंवा ही लेंथ ही संपूर्ण लेंथ जी आहे ती रेडियस आहे, तर रेडियस आपल्याला ओपी जी आहे ती आर त्या ठिकाणी मिळणार. ड्रॉ पीएम परपेंडिक्युलर ऑन एक्स ऍक्सिस. आपण एक पीएम ड्रॉ करतो आहोत एक्स ऍक्सिस वरती, त्या ठिकाणी आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मिळतोय. OMP इज अ राईट अँगल ट्रायंगल. तो मिळाल्यानंतर देन वी डिफाईन द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल थिटा. आपल्या या अँगल थिटाशी निगडीत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहेत ते डिफाईन करायचे आहेत सगळे. तर यात ऑफकोर्स आता ही OM जी लेंथ आहे ती एक्स होईल आणि PM जी आहे ती वाय होईल. आपल्या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपल्याला माहिती आहे की ही लेंथ जी आहे त्यावेळेला जर आपण पॉइंट एक्स वाय कन्सिडर केला तर OM पर्यंतचं लेंथ एक्स असेल आणि PM ही लेंथ वाय असणार आहे. तर आपण याच्याशी निगडीत जे आहे ते आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बघणार आहोत. मग त्यात हा थिटा आपण कन्सिडर केला तर याची ऑपोजिट साइड वाय होईल आणि ऍडजसंट साइड जी आहे ती एक्स त्याची लेंथ असेल आणि हायपोटेनियस जो आहे तो आपला आर आहे. तर त्यानुसार काय होईल बघा, देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड आहे डेफिनेशन मध्ये अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस वाय अपॉन आर होईल. त्याच पद्धतीने कॉस थिटा काय असेल बघा, कॉस थिटा म्हणजे काय, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजसंट साइड आहे एक्स अपॉन हायपोटेनियस आहे आर. सेम वे टॅन थिटा इज इक्वल टू काय येईल बघा, टॅन थिटा इज इक्वल टू टॅनची डेफिनेशन आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, मग अपोजिट आहे वाय आणि अपॉनला एक्स. सेम वे उर्वरित जे आपले रेशोज आहेत जे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ते एकमेकांचे रेसिप्रोकल असतात, तर साइनचा रेसिप्रोकल कोसेक आहे म्हणजेच हा आर अपॉन वाय होईल. कॉसचा रेसिप्रोकल सेक थिटा आहे म्हणजेच हा आर अपॉन एक्स होईल. आणि कॉट आणि टॅन हे एकमेकांचे रेसिप्रोकल असल्यामुळे हा एक्स अपॉन वाय. अशा पद्धतीने आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जी आहे ती विथ द हेल्प ऑफ अ स्टँडर्ड सर्कल फाइंड करू शकतो किंवा शो करू शकतो किंवा डिफाईन करू शकतो. एक नोट आपण बघूया त्यापुढे. तर इथे काय म्हटलं बघा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डू नॉट डिपेंड ऑन पोझिशन ऑफ पी. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे ते पीच्या पोझिशनवरती डिपेंड नाहीयेत, कारण या केसमध्ये पी कोणत्या ठिकाणी असेल त्यावर ते डिपेंड नाही. आणि सेकंड आहे कोटर्मिनल अँगल्स हॅव सेम ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. कोटर्मिनल अँगल्स म्हणजे काय, आपण यापूर्वीच्या चॅप्टरमध्ये जी डेफिनेशन पाहिलेली आहे त्यांची इनिशियल
रे म्हणजे इनिशियल जो पण त्याचा आर्म असेल तो आणि टर्मिनल आर्म ज्यांचा सेम असेल पण रोटेशन मार्ग त्यांचं एकापेक्षा जास्त झालं तरी चालेल, परंतु त्यांची आर्मची जी इनिशियल आणि टर्मिनल आर्म जो आहे त्यांची जी अराउंड ओ आपण जे रोटेट करतो आहोत ती जर पोझिशन सेम असेल तर अशा अँगल्सला आपण कोटर्मिनल अँगल्स म्हणतो. तर अशा अँगलचे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक हे ऑलवेज सेम असतात. यानंतर थर्ड नोट बघूयात. समजा आता इथे आपण जे दोन नोट्स घेतले त्याच्यापैकी थर्ड क्रमांकाचे नोट्स आपण बघतोय. तर समजा हे जे आपण सर्कल कन्सिडर केलं हे स्टँडर्ड सर्कल आहे ज्याचा रेडियस आपण आर युनिट कन्सिडर केलाय. सपोज त्या ठिकाणी ते स्टँडर्ड युनिट सर्कल असेल. स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे काय, ज्या सर्कलची रेडियस जी आहे ती 1 युनिट असेल. अशा प्रकारचे जे सर्कल्स असतात त्या सर्कल्सला आता आपण फक्त या डेफिनेशन मध्ये ज्या ठिकाणी आपण आर घेतलाय त्या ठिकाणी तो 1 होईल. म्हणजे बाय डेफिनेशन साइन थिटा इज इक्वल टू फक्त वाय येणार आहे, कारण ऑपोजिट साइड आपण हायपोटेन्यूज आपण घेतोय म्हणजे आपण 1 येणार नाही. तसंच कॉस थिटा काय येईल एक्स, टॅन थिटा काय येईल टॅन थिटा आणि कॉट मध्ये बदल होणार नाही, तो वाय अपॉन एक्स असेल, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. सेम वे याचा रेसिप्रोकल कोसेक थिटा काय येईल तर 1 अपॉन वाय होईल जर आपण स्टँडर्ड युनिट सर्कल कन्सिडर करतो आहोत तर. आणि सेक थिटा असणार आहे 1 अपॉन एक्स, तेच कॉट थिटा जो आहे तो सेम असेल एक्स अपॉन वाय. अशा पद्धतीने आपण एखाद्या युनिट सर्कल जर कन्सिडर केलं म्हणजे आपण ज्या वेळेला स्टँडर्ड युनिट सर्कल ज्याचा रेडियस जी आहे ती 1 आहे आणि सेंटर जो आहे सेंटर जो आहे तो ओरिजिन असेल आणि रेडियस जर 1 युनिट असेल तर अशा वेळेला आपण त्या सर्कलला म्हणणार आहोत स्टँडर्ड युनिट सर्कल. त्यावेळेला बाय डेफिनेशन आपण साइन कॉस सेक कोसेक टॅन कॉट जे आहे ते या पद्धतीने डिफाईन करू शकतो. मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या डेफिनेशन्स पाहिलेल्या आहेत त्यानुसार आता आपल्याला माहिती आहे की साइन जर आपण जनरल सर्कल घेतलं ज्याची रेडियस आर आहे तर साइन थिटा इज इक्वल टू आपल्याला वाय अपॉन आर मिळणार. तर वाय इज इक्वल टू ऑफकोर्स आर साइन थिटा मिळणार आहे. आणि कुठलाही आपण कॉस थिटा जर घेतला कुठल्याही अँगल साठीचा आपण हे पाहतो तिथे एक्स अपॉन आर आहे तर एक्स इज इक्वल टू येणार आहे आर कॉस थिटा. म्हणजे स्पेस मधला कोणताही पॉईंट जो आहे जर आपल्याकडे अँगल असेल दिलेला थिटा तर आपण तो पॉईंट जो आहे तो कन्सिडर करणार आहोत आर कॉस थिटा आणि आर साइन थिटा, कारण हा तो पॉईंट आपला बेसिक पॉईंट असणार या स्पेस मधला कुठला आहे. आपण आता कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आहोत, त्यात आपल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स डिफाईन करायचे आहेत. तर आपण याशी निगडीत जे काही आहे आता जसं की फॉर एक्झाम्पल हे कोऑर्डिनेट आहेत एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट कुठला तरी पॉईंट आपण स्पेस मध्ये कन्सिडर करतो आहोत. तर मग तो टर्मिनल आर्म ज्या पण कोऑर्डिनेट मध्ये असेल किंवा तो ऍक्सिस वरती पण असू शकतो. तर अशा वेळेला त्याचे साइन जे आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या त्या वेगवेगळ्या राहू शकतात किंवा सारख्या राहू शकतात. म्हणजे कशा असतील तर कोणत्या कोऑर्डिनेट मध्ये कोणता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल हा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. म्हणजे साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन अ डिफरंट क्वाड्रंट. वेगवेगळ्या क्वाड्रंट मध्ये तो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे साइन्स आहेत त्या काय काय असणार ते आपल्याला बघायचं आहे. याआधी आपल्याकडे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचं बेसिक आहे. काय बेसिक आहे तर आपल्याला माहिती आहे की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट दोघी पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असणार आहे हा आपला फर्स्ट क्वाड्रंट आहे. आपण इकडनं क्रमाने घेणार आहोत. तर सेकंड क्वाड्रंट जो आहे त्याच्यामध्ये मात्र एक्स वरचे निगेटिव्ह असतात आणि वायचे वरचे पॉईंट जे आहेत ते पॉझिटिव्ह असतात. तेच थर्ड क्वाड्रंट जो असेल थर्ड क्वाड्रंट मध्ये हे निगेटिव्ह आणि हे दोघी निगेटिव्ह आहेत म्हणजे मायनस मायनस त्याची साईन असते. आपण जे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्यांच्याशी निगेटिव्ह आपण साईन बघतोय तर इथे पॉझिटिव्ह असतील आणि इकडे निगेटिव्ह, कारण आपण आधी एक्स ऍक्सिस वरचा पॉईंट कन्सिडर करतो आणि त्यानंतर आपण वाय ऍक्सिस वरचा घेतोय. या प्रकारे आपल्याला माहिती आहे. तर हे जे फर्स्ट क्वाड्रंट आहे यात सगळंच पॉझिटिव्ह आहे, ऑल पॉझिटिव्ह. म्हणून सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहेत ते पहिल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतील. म्हणजे साइन थिटा थिटा काहीही असला बिटवीन 0 to 90 डिग्री किंवा अबो 360 डिग्री यांच्या दरम्यान जोही टर्मिनल आर्म असेल असा एक अँगल असेल त्या अँगलशी निगडीत 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे ते पॉझिटिव्ह असतील. तेच सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त साइन आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक हे पॉझिटिव्ह असतील. बाकी उरलेले जे आहेत ते सगळे निगेटिव्ह असतील. मग कोण उरलेलं आहे तर त्यात आहे कॉस सेक आणि टॅन कॉट हे मात्र त्यावेळेला पॉझिटिव्ह असते. पॉझिटिव्ह फंक्शन्स आणि हे निगेटिव्ह फंक्शन्स असते. त्यानंतर हा जो क्वाड्रंट आहे थर्ड क्वाड्रंट याच्यामध्ये फक्त टॅन आणि कॉट
हे पॉझिटिव्ह असतील, बाकी उरलेले जे आहेत मग त्यात साइन, कोसेक, कॉस आणि सेक हे फंक्शन जे आहे ते निगेटिव्ह असतील. म्हणजे तो अँगल जो आहे 0 टू आपला 180 टू 270 यांच्या दरम्यान असेल, म्हणजे 180 पेक्षा मोठा 270 पेक्षा लहान असेल, अशा प्रकारच्या अँगलची निगेटिव्ह आपण बोलतोय. तो कुठलाही अँगल मग तो पुन्हा पुन्हा रोटेशन होऊन म्हणजे पिरियॉडिसिटीनुसार रोटेट होऊन तो जर परत या ठिकाणी आला, याच्या बिटवीन पॉझिटिव्ह निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आणि निगेटिव्ह वाय ऍक्सिस यांच्या दरम्यान आला की याचा अर्थ फक्त टॅन कॉट हे पॉझिटिव्ह असतील, बाकी सगळे निगेटिव्ह. तेच इकडे पॉझिटिव्ह असणार आहे फक्त कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक, म्हणजेच निगेटिव्ह असतील उरलेले साइन, कोसेक, टॅन आणि कॉट. या पद्धतीने म्हणजेच तो 270 टू 360 च्या दरम्यान जो अँगल त्या ठिकाणी असेल त्या अँगलशी निगडीत आपण जे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक काढतोय त्यापैकी कॉस सेक पॉझिटिव्ह असेल आणि बाकी उर्वरित जे आहे ते निगेटिव्ह असणार आहे. अगदी महत्वाचा भाग आहे मित्रांनो, याच्या पुढे आपण फॉर्म्युले ज्याला तयार करणार आहोत त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे बेसिक नॉलेज जे आहे त्याचा यूज करून आपण ते फॉर्म्युले प्रूव्ह करतो किंवा लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला याची गरज त्या ठिकाणी भासणार आहे. नेक्स्ट पाहूया रेंज ऑफ कॉस थिटा अँड साइन थिटा अँड अदर्स. आपले जे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत 6च्या 6 किंवा आपण त्यांना फंक्शनही म्हणतो, तर त्यांची जी रेंज आहे, रेंज मीन्स थिटा काहीही असताना, कारण आपली जी पूर्ण कम्प्लीट रोटेशन आहे ती 360 आहे, त्याच्यावर जाऊन आपण ते सेकंड रोटेशन, थर्ड रोटेशन म्हणजे 720 आपण रोटेट करत जाऊ, त्याप्रमाणे ते जे अँगल्स आहेत ते वाढत जातील. परंतु आपण म्हटल्याप्रमाणे की कोडर्मिल अँगल्स असेल किंवा पिरियॉडिसिटी आहे त्या ट्रायंगल्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोजसाठीची, ती पिरियॉडिसिटीनुसार ते अँगल्स जे आहेत ते त्यांच्या व्हॅल्यूज जे आहेत त्या चेंज होतील किंवा काही वेळेला सेम सेम पण आपल्याला येत जातात, मिळत जातात. परंतु त्यांची एक रेंज ठरलेली आहे की त्यांची व्हॅल्यू जी आहे ती कोणाच्या दरम्यान येईल. जसे की साइन थिटाची जी रेंज आहे म्हणजे -1 to 1, म्हणजे थिटा काहीही असताना -1 आणि 1 च्या दरम्यानच साइन आणि कॉसची व्हॅल्यू जी आहे ती असणार आहे, म्हणजे त्यांची ती रेंज असेल. तसं कोसेक थिटा हा लेस दॅन इक्वल टू -1 येईल, म्हणजे -1 किंवा त्याच्यापेक्षा लहानच त्याच्या व्हॅल्यू येतील, किंवा कोसेक थिटा च्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या 1 पेक्षा मोठ्या किंवा 1 येऊ शकतो, म्हणजे 0 येणार नाही किंवा या प्रकारे जे आपण मिडलच्या ज्या आहेत यांच्यात त्या येणार नाहीत. म्हणजे कोसेक थिटा हा ग्रेटर दॅन इक्वल टू 1, सेम सेक थिटाचा पण आहे. सेक थिटा हा लेस दॅन इक्वल टू -1 किंवा सेक थिटा हा ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल, ही त्याची रेंज आहे. आणि टॅन कॉट हे मात्र कुठलीही रिअल व्हॅल्यू जी आहे ते घेऊ शकतात, त्यांची व्हॅल्यू जी आहे ती रिअल नंबरमध्ये कोणत्याही ठिकाणी येऊ शकते, कोणताही अँगल थिटा घेतल्यानंतर, हा त्याचा मिनिंग आहे. मित्रांनो पुढे बघूया ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेशियल अँगल्स. म्हणजे आपले 0, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री हे जे स्टँडर्ड अँगल्स आहेत आपले, त्या अँगल्सची आपण ते आपले जे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत ते आपल्याला फाइंड करायचे आहे. मग ते जे आपण ऑलरेडी टेबल शिकलेलो आहोत 9th स्टँडर्ड पासून, तो टेबल कसा तयार झालेला आहे किंवा त्या व्हॅल्यू कशा शोधल्या गेल्या, कशा त्या फाइंड केल्या गेल्या, ते आपण याच्या प्रूफ सह ते बघणार आहोत. तर इथे बघा सुरुवातीला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 0 डिग्री और 0 रेडियन, दोघी डिग्री आणि रेडियन दोघी मेजरमेंट्स मध्ये आपण ते बघणार आहोत. तर इथे आता आपण सर्कलच्या साह्याने ते प्रूव्ह करतो आहोत. यापूर्वी आपण जरी ट्रायंगल पाहत असलो तरी आपण सर्कलच्या साह्याने बघूयात, आणि शिवाय ते स्टँडर्ड अँगलचे जे आहेत त्यांचे रेशोज काय येतात ते आपण एक शॉर्टकट मेथडने पण पुढे पाहणार आहोतच. परंतु आता ही त्याचं प्रूफ आपण बघतो आहोत, जसं की साइन 0, कॉस 0, टॅन 0, कॉट 0, सेक 0, कोसेक 0 काय येतो तसं आपल्याला इथे बघायचं आहे. तर सुरुवातीला आपण एक स्टँडर्ड युनिट सर्कल कन्सिडर करूयात. कन्सिडर स्टँडर्ड युनिट सर्कल. आता हे स्टँडर्ड युनिट सर्कल आहे, याचा अर्थ असा होतो की याचं रेडियस जी आहे ती 1 युनिट असेल आणि सेंटर जो आहे तो ओरिजिनला असेल. या बाय डेफिनेशन ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कलने आपण सांगतो आहोत. आणि एक आपण अँगल घेऊयात, लेट अँगल, हा जो अँगल दिसतो इथे जो तयार होणारा अँगल आहे तो आपल्याला मेजर ऑफ अँगल XOA किंवा XOP त्याला आपण म्हणू शकतो, तो आपण 0 डिग्री कन्सिडर करूयात किंवा 0 रेडियन घेऊयात. तर यावरून काय बघा, हे डिस्टन्स जर 1 आहे तर हा जो पॉइंट दिसतोय, आणि लेट पॉइंट P बी द पॉइंट ऑन सर्कल, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ सर्कल अँड एक्स ऍक्सिस, म्हणजे सर्कल आणि एक्स ऍक्सिस वरचा तो पॉइंट आहे असं कन्सिडर केलं. देअरफॉर मग पीचे जे कोऑर्डिनेट्स आहेत
ते 1 0 येतील. म्हणजे आपल्याला p चे कोऑर्डिनेट्स मिळाले. याचा अर्थ काय, आपल्याला x आणि y पण मिळतो. जसं आपल्याला x आणि y जर मानला तर p ऑफ xy इज इक्वल टू आपल्याला मिळेल 1 0. कारण आपलं हे डिस्टन्स 1 आहे म्हणून x एक्सिस वरचं 1 डिस्टन्स आणि y वरचं 0 असं तो 1 0 कोऑर्डिनेट आपण घेतला आहे. कारण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम ही अगदी बेसिक आहे, ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणून काय होईल, देअरफॉर x इज इक्वल टू 1 मिळेल अँड y इज इक्वल टू 0. बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपण जे आता जस्ट डेफिनेशन पाहिलेली आहे, डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, त्या डेफिनेशन नुसार आपल्याला साइन 0 डिग्री जो आहे तो कसा मिळेल, तो y असतो डायरेक्टली. y म्हणजे इथे काय आहे 0. तसंच cos 0 डिग्री म्हणजेच काय x इज इक्वल टू काय आहे 1. तसंच tan 0 डिग्री म्हणजेच y अपॉन x म्हणजे इथे काय y अपॉन x म्हटल्यानंतर 0 अपॉन 1 म्हणजे इक्वल टू 0. सेम वे याचा रेसिप्रोकल आहे कोसेक 0 डिग्री इज इक्वल टू काय येईल, तो 1 अपॉन y असतो म्हणजेच 1 अपॉन 0 इज इक्वल टू इन्फिनिटी, ज्याला आपण नॉट डिफाइन असं म्हणतो. त्याचा हा सिम्बॉलिकल इन्फिनिटी आहे. तसेच सेक 0 डिग्री इक्वल टू 1 अपॉन x इज इक्वल टू 0 अपॉन 1 म्हणजे इक्वल टू येईल 0. त्यानंतर टॅनचा रेसिप्रोकल कॉट 0 डिग्री इज इक्वल टू x अपॉन y म्हणजेच 1 अपॉन 0 इज इक्वल टू इन्फिनिटी. अशा पद्धतीने आपण 0 अँगलचे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहेत ते शो करू शकलो की त्यांची व्हॅल्यू जे आहे ते काय आहे. नेक्स्ट बघूयात त्याच पद्धतीने जर समजा अँगल 90 डिग्रीचा तयार होत असेल, म्हणजेच आपला हा स्टँडर्ड पोझिशनचाच अँगल आहे ज्यात एक्स ऍक्सिस हा त्याचा इनिशियल आर्म असेल आणि तो रोटेट होत राईट अँगलने आपण त्याला अँटी क्लॉकवाईज त्याला रोटेट करतो आहोत आणि रोटेट केल्यानंतर तो समजा 90 डिग्री पर्यंत अँगल तयार झालेला असेल तर तसंच नेहमीप्रमाणे कन्सिडर स्टँडर्ड युनिट सर्कल. आपण जर स्टँडर्ड युनिट सर्कल कन्सिडर केलं ज्यात आपण अँगल जो आहे लेट अँगल XOA आपण आता हा ए जर मानला इथे तर इज इक्वल टू आपण 90 डिग्री घेतो आहोत किंवा त्याला आपण π/2 रेडियन मेजर मध्ये लिहू शकतो. तर ऑफकोर्स आता हे डिस्टन्स 1 आहे. परत तो जो पॉइंट आपण जसं इथे पॉइंट मांडलेला आहे, लेट P ऑफ XY बी अ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ सर्कल अँड एक्स ऍक्सिस. तर काय होईल, देअरफॉर P ऑफ XY इज इक्वल टू आपल्याला मिळेल 0 1. कारण हे डिस्टन्स जे आहे इथपासून तर इथपर्यंत वायचं डिस्टन्स आहे ते 1च असेल कारण रेडियस 1 आहे आणि हे एक्सचं जे डिस्टन्स आहे ते 0 म्हणजे 0 1. आणि आपण नेहमी कोऑर्डिनेट लिहित असताना एक्स कोऑर्डिनेट जो आहे तो पहिले लिहितो आणि नंतर दुसऱ्या क्रमांकाला जो असतो तो वाय कोऑर्डिनेट असतो. त्यानुसार 0 1 हे त्याचे कोऑर्डिनेट असतील म्हणून आपल्याला एक्स आणि वाय दोघे मिळालेले आहेत. एक्स इज इक्वल टू 0 अँड वाय इज इक्वल टू 1. मग आपल्याला जर समजा आता हे साइन π/2 म्हणा किंवा साइन 90 डिग्री, आता याला π/2 रेडियन पण आपण लिहू शकतो किंवा 90 डिग्री पण लिहू शकतो, तेवढं लक्षात ठेवा. तर हे इक्वल टू आपले डेफिनेशन आहे y इक्वल टू y आणि y इथे काय आहे 1. तसंच cos 90 डिग्री इज इक्वल टू काय x काय आहे 0. त्यानंतर tan 90 डिग्री हा काय येईल y अपॉन x बाय डेफिनेशन आणि y आपल्याकडे आहे 1 अपॉन 0 इज इक्वल टू इन्फिनिटी, त्याला नॉट डिफाइन पण म्हटलं जातं. सेम वे साइनचा रेसिप्रोकल आहे कोसेक, तर कोसेक 90 डिग्री इज इक्वल टू काय येईल, तो 1 अपॉन y असतो. 1 अपॉन y म्हणजे 1 अपॉन 1 इज इक्वल टू 1. जसं आपण इथे घेतलेलं आहे एक्झॅक्टली सेम वेने आपल्याला घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, कॉसचा याचा रेसिप्रोकल 1 अपॉन 1 आहे, हा एवढा क्लिअर करून घ्या. कॉसचा रेसिप्रोकल सेक आणि इथे 1 होता त्याचा रेसिप्रोकल 1 आलेला आहे, एवढं करेक्शन आहे. तर पुढे इथे तसंच सेकचं काही सेक 90 डिग्री इज इक्वल टू 1 अपॉन x म्हणजेच 1 अपॉन 0 इज इक्वल टू इन्फिनिटी. तसंच टॅनचा रेसिप्रोकल आहे कॉट 90 डिग्री इज इक्वल टू इथे काही x अपॉन y म्हणजेच 0 अपॉन 1 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने आपण हे सुद्धा लिहू शकतो. आता हेच आपले झाले 0 डिग्री. आपण स्टँडर्ड पोझिशनचे अँगल्स घेतोय सगळे. आता हा 90 डिग्री झाला, याच्या पुढचा येईल 180 डिग्री सपोज, तर त्याला देखील आपण त्याचप्रमाणे नंतर 270 त्याच पद्धतीने आपण त्याला दाखवणार आहोत. ते बघूयात पुढच्या स्लाइड मध्ये. बघा नेक्स्ट त्याच पद्धतीने थर्ड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 180 डिग्री और पाय रेडियन आणि फोर्थ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 270 डिग्री और 3π/2 रेडियन.
इथे देखील आपल्याला काय करायचं आहे, तसंच अँगल रोटेट करायचा आहे स्टँडर्ड पोझिशनला. तो रोटेट केल्यानंतर 180 डिग्रीचा अँगल जो आहे तो या ठिकाणी येईल, कारण ते स्ट्रेट लाईन मिळते. आणि हा पॉईंट आपण पी इथे कन्सिडर करणार, ए घेतला तर आपण त्या ठिकाणी जो अँगल आहे अँगल XOA म्हणजे हा अँगल पूर्ण तो आपल्याला 180 डिग्री और पाय रेडियन मिळेल. आणि तो पॉईंट आपण घेऊयात पी ऑफ एक्स वाय, बी द पॉईंट ऑफ द इंटरसेक्शन ऑफ सर्कल अँड एक्स ऍक्सिस. सर्कलचा आणि एक्स ऍक्सिसचा इंटरसेक्शनचा पॉईंट आपण कन्सिडर केला तर आपल्याला पी ऑफ एक्स वाय काय मिळेल, कारण हे डिस्टन्स तर 1 आहेच, कारण रेडियस 1 आहे आणि हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे म्हणून -1 0 या ठिकाणी येईल. म्हणून याचे पॉईंट येतील -1 0. म्हणजेच एक्स आपल्याला -1 मिळतोय आणि वाय मिळतो आहे 0. सेम वे आता बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, ज्या डेफिनेशन्स आपल्याकडे आहेत त्यानुसार इथे काय येईल, साइन 180 डिग्री इज इक्वल टू वाय इज इक्वल टू वाय आपला आहे 0 म्हणून तो 0 येईल. त्यानंतर कॉस 180 डिग्री इज इक्वल टू एक्स, एक्स आहे -1. तसंच टॅन 180 डिग्री बाय डेफिनेशन वाय अपॉन एक्स आणि वाय आपल्याकडे काय आहे 0 अपॉन -1 तो येणार आहे 0. याच प्रकारे यांचे रेसिप्रोकल्स आहे कोसेक 180 डिग्री इज इक्वल टू हा याचा रेसिप्रोकल 1 अपॉन वाय म्हणजेच 1 अपॉन 0 इज इक्वल टू येईल इन्फिनिटी. ते लक्षात घ्या, याचा रेसिप्रोकल घेतो आपण. नंतर कॉसचा रेसिप्रोकल आहे सेक 180 डिग्री म्हणजेच 1 अपॉन एक्स 1 अपॉन -1 इक्वल टू येईल -1. आणि पुढे आहे टॅनचा रेसिप्रोकल कॉट 180 डिग्री इज इक्वल टू एक्स अपॉन वाय बाय डेफिनेशन आणि इक्वल टू येईल -1 अपॉन 0 म्हणजेच इन्फिनिटी. अशा पद्धतीने आपण हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ते स्टँडर्ड पोझिशनला जे अँगल्स आहेत ते प्रूव्ह करू शकतो. सेम वे बघूया 270 डिग्रीचा, म्हणजे हे रोटेशन या प्रकारे होईल अँटी क्लॉकवाईजने आणि ते 270 डिग्री अँगल जर तयार झालेला असेल तर अशा वेळेला तो जो त्याचा टर्मिनल आर्म आहे तो निगेटिव्ह वाय ऍक्सिस वरती असेल. म्हणून त्याचे कोऑर्डिनेट्स देताना पी ऑफ 0 -1 या ठिकाणी येईल, कारण तो निगेटिव्ह वाय ऍक्सिस वरती आहे म्हणून वाय कोऑर्डिनेट हा निगेटिव्ह आला आणि हा आता एक्स 0 आहे. तर त्याचे कोऑर्डिनेट्स नेहमीप्रमाणे कसे येतील माहिती आहे, 0 आणि -1. इथे 0 आणि हा -1. अशा पद्धतीने आपण याची सुद्धा आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या डेफिनेशननुसार बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपल्याला लिहिता येईल साइन 270 डिग्री किंवा त्याच्याऐवजी 3π/2 रेडियन इज इक्वल टू वाय इज इक्वल टू वाय आहे आपल्याकडे -1. तसंच कॉस 270 डिग्री इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू आहे 0. नंतर टॅन 270 डिग्री इज इक्वल टू येईल वाय अपॉन एक्स म्हणजेच आपला वाय जो आहे तो -1 निघालेला आहे आणि हा 0 येईल इन्फिनिटी, कारण अपॉनला 0 असला की इन्फिनिटी म्हणजे नॉट डिफाईन ती टर्म आहे, त्याचा सिम्बॉलिकली आपण इन्फिनिटी असं लिहितो. त्यानंतर साईनचा रेसिप्रोकल आहे कोसेक, म्हणजे इथे थोडक्यात काय तर कुठलेही 3 हे लक्षात ठेवलेत ना साइन कॉस टॅन तर बाकी उरलेले जे आहेत ते आपण त्याच्या आधारावरती लिहू शकतो किंवा बाय डेफिनेशन आपण त्यांना प्रूव्ह करू शकतो आहोतच. इथे वाय -1 आहे म्हणून 1 अपॉन -1 इज इक्वल टू -1. नंतर कॉसचा जो रेसिप्रोकल आहे तो आहे सेक 270 डिग्री इज इक्वल टू 1 अपॉन एक्स आणि 1 अपॉन हा आहे 0 म्हणजे इक्वल टू येईल इन्फिनिटी. आणि लास्ट कॉट 270 डिग्री इज इक्वल टू 1 एक्स अपॉन वाय म्हणजेच 0 अपॉन -1 इज इक्वल टू येईल 0. अशा पद्धतीने आपण 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे ते स्टँडर्ड अँगलचे जे आहे ते प्रूव्ह करू शकतो. आता एक स्टँडर्ड अँगल बाकी आहे 360 डिग्रीचा, जेव्हा ते कम्प्लीट रोटेशन होईल इथून परत रोटेशन इथे आल्यानंतर इथपर्यंत 360 डिग्रीला तो येईल. मग 360 डिग्रीचे जे जो ऍक्सिस होता टर्मिनल आर्म आणि इनिशियल आर्म हा एकाच ठिकाणी आलेला असेल आणि ही सेम सिच्युएशन जी आहे ती 0 डिग्रीच्या अँगलसाठी देखील होती. म्हणजे 0 डिग्रीचे जे अँगल्स आहेत जे आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काढलेले आहेत एक्झॅक्टली सेम ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहेत ते 360-100 डिग्री साठी पण येतील किंवा त्याला आपण 2π रेडियन पण म्हणू शकतो रेडियन मेजरमेंट मध्ये. म्हणजेच 0 डिग्रीचे आणि 360 डिग्रीचे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ते ऑलवेज सेम असणार आहे. एक पिरियॉडिसिटीनुसार तो पूर्ण एक रोटेशन कंप्लीट होईल आणि अशा वेळेला सुद्धा त्याचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहेत ते सारखे असतील. आपण आतापर्यंत जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काढून घेतले ते सर्व अँगल जे आहेत ते ऍक्सिसवर तयार करणारे होते, म्हणजे स्टँडर्ड अँगल स्टँडर्ड पोझिशनला ते अँगल्स होते 0, 90 डिग्री, 180 डिग्री किंवा 270 डिग्री. आता आपण जे अँगल पाहतोय की आता ते कुठेतरी क्वाड्रंटल अँगल असते, म्हणजे कुठेतरी क्वाड्रंट मध्ये ते तयार होत असते. जसं की फॉर एक्झाम्पल बघूया ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 30 डिग्री और π/6 रेडियन त्याला आपण म्हणू शकतो.
म्हणजे तो अँगल जो तयार होतो त्यात स्टँडर्ड पोझिशन त्याची आहेच, कारण एक्स ऍक्सिस आपण त्याचा इनिशियल आर्म घेणार आहोतच, पण टर्मिनल आर्म जो आहे तो ऍक्सिस टू ऍक्सिस न होता कुठल्या तरी मध्ये असेल मिडलला, मग तो इकडे राहू शकतो, इकडे राहू शकतो, इकडे किंवा इकडे. आपण सुरुवातीला बघूया 30 डिग्रीचा, मग तो अँगल XOA जो आहे तो 30 डिग्रीचा अँगल तयार होत असेल तर मग अशा वेळेला काय करायचं, तर मग आपल्याकडे आता त्यावेळेला पॉईंट डायरेक्ट नसतो. आता ऍक्सिस वरचे आपण पॉईंट डायरेक्ट सांगू शकलो, 1 0, इथे 0 1, इथे 0 -1 0, इथे 0 -1 किंवा इथे परत 1 0, हे आपल्याला माहिती आहे कारण आपण स्टँडर्ड युनिट सर्कल जर कन्सिडर करतो आहोत तर, कारण हे 1 युनिट आहे म्हणजे हे पण 1 युनिट येईल. हे थोडक्यात सांगायचे तात्पर्य हे आहे की आता कुठेतरी मिडलला ते अँगल तयार होत असतील तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं, तर आपल्याला एक्स आणि वायचे कोऑर्डिनेट्स मिळवावे लागतील. मग यात एक आपण ड्रॉ करायचा परपेंडिक्युलर इथे, तर आपला एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट मिळवायचा, तर हा एवढा एक्स कोऑर्डिनेट आहे आणि हा इथे हा वाय कोऑर्डिनेट आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला आता एक्स आणि वाय मिळवणे हे आपलं काम आहे. मग आता एवढ्या दिलेल्या माहितीच्या आधारावरती आपण ते मिळवू शकतो. आता मी जो परपेंडिक्युलर टाकलाय ते आपण आधी लिहून घेत. ड्रॉ PM परपेंडिक्युलर ऑन एक्स ऍक्सिस. त्यामुळे काय होईल, हा एक ट्रायंगल फॉर्म होईल तिथे OMP, हा ट्रायंगल फॉर्म झाला. आणि हा ट्रायंगलचं ऑब्झर्वेशन केलं तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे, ज्यातला एक अँगल 30 डिग्रीचा आहे आणि एक अँगल जो तो रिमेनिंग अँगल जो तो 60 डिग्रीचा आहे. आणि आपण हे 10th स्टँडर्डला 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्रीचा थेरम शिकलेलो आहोत, ज्यात आपल्याला त्याचे साईड अपोजिट टू 30 डिग्री, साईड अपोजिट टू 60 डिग्री हे माहिती आहे. त्याचा आपण युज करू शकतो, त्याचा युज करून आपण याला सोडवू शकतो. तर बघूया बघा काय होतं. आता सुरुवातीला देअरफॉर ट्रायंगल OMP इज अ राईट अँगल ट्रायंगल. आता हा जर राईट अँगल ट्रायंगल आहे, देअरफॉर आपल्याला एक अँगल दिसतोय, अँगल O इज इक्वल टू 30 डिग्री, अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर म्हणून जो रिमेनिंग अँगल आहे, देअरफॉर रिमेनिंग अँगल कोणता अँगल आहे, तो अँगल P जो आतून आहे, अँगल P इज इक्वल टू 60 डिग्री आपल्याला मिळेल. म्हणजे तिघे अँगल मिळेल म्हणून आपण बाय थेरम ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री साइड ऑपोजिट. आता बघा हा आपण आता 10thला नाही, आपण आता बेसिक गोष्ट आपल्याला माहिती आहे, ते आम्ही तुम्हाला बाजूला रिझल्ट लिहून देईल. डायरेक्ट त्याच्या अपोजिट साइड जी आहे ती PM आहे आणि PM म्हणजेच आपला एक्स आहे, हे लक्षात. PM Y आहे म्हणजे आपल्याला Y इज इक्वल टू PM इज इक्वल टू Y इज इक्वल टू काय मिळणार आहे, 1/2 इंटू हायपोटेनियस, अशी त्याची डेफिनेशन आहे. हायपोटेनियस आपला OP आहे, म्हणजे हा 1/2 इंटू 1 इज इक्वल टू 1/2 आपल्याला मिळेल. म्हणजे आपल्याला Y मिळाला आहे थोडक्यात, Y इज इक्वल टू 1/2. कुठून आणला आपण हा, साइड ऑपोजिट टू 30 डिग्री बाय थेरम ऑफ 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री. त्यानंतर सेम वे आता ही जी ऍडजस्टंट साइड दिसते म्हणजे OM इज इक्वल टू एक्स, ही साइड कोणाच्या अपोजिट आहे, 60च्या अपोजिट. 60 त्याच्या समोरची साइड आहे OM, तर इक्वल टू एक्स आहे आणि त्याची डेफिनेशन काय आहे, √3/2 इंटू हायपोटेनियस, म्हणजे √3/2 इंटू 1 इज इक्वल टू √3/2. देअरफॉर आपल्याला एक्स देखील मिळाला √3/2. आता एक्स आणि वाय दोघे आपल्याकडे येऊन गेलेले आहेत. इथे आपण काय यूज केलं, साइड ऑपोजिट टू 60 डिग्री. यानंतर बघा काय होता, त्या आपल्याकडे एक्स आणि येऊन गेलाय, वाय येऊन गेलाय, तर आपल्याकडे जो P(x, y) पॉईंट होता त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळालेले आहेत √3/2 आणि 1/2. आता पुढे आपण डेफिनेशन सहज अप्लाय करू शकतो बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. तर आपण आता डेफिनेशन अप्लाय केली तर काय होईल बघा. सुरुवातीला आपल्याला काढायचं आहे sin 30 डिग्री किंवा sin π/6 रेडियन. sin 30 डिग्रीची डेफिनेशन नुसार काय येईल इथे, इक्वल टू y. y आपल्याकडे आता आलेला आहे 1/2. त्यानंतर cos 30 डिग्री, cos 30 डिग्री काय येईल, x. डेफिनेशन नुसार x आहे आणि x आपल्याकडे आहे √3/2. त्यानंतर आहे tan 30 डिग्री, तो आहे y/x. पद्धती काय होईल मग, y आपल्याकडे आहे y आहे 1/2 अपॉन √3/2. याला जर आपण कॅन्सल केला, 2 गेट कॅन्सल, तर 1/√3 म्हणजे आपल्याला tan 30 देखील मिळालेला आहे.
सेम वे यांचे रेसिप्रोकल, साईनचे रेसिप्रोकल आहे कोसेक, तर कोसेक 30 डिग्री इज इक्वल टू काय येईल, कोसेक 30 डिग्री इज इक्वल टू याचा रेसिप्रोकल म्हणजे 1/y इज इक्वल टू 1/y इज इक्वल टू 2 किंवा डायरेक्ट याच्यावरून त्याचा रेसिप्रोकल चालणार आहे. त्यानंतर सेक 30 डिग्री इज इक्वल टू काय येईल, 1/x आणि x काय आहे आपला 1/√3/2 इज इक्वल टू येईल 2/√3. आणि लास्ट cot 30 डिग्री इज इक्वल टू x/y याचा रेसिप्रोकल आहे, याची डेफिनेशन आहे x/y. इथे x आहे आपल्याकडे, x आपल्याकडे आहे बघा √3/2 अपॉन y आहे 1/2, 2 गेट कॅन्सल्ड, फायनली आपल्याला लिमिट देते √3/2. अशा पद्धतीने आपण हे टोटल 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे ते कुठल्याही दुसऱ्या अँगल जो स्टँडर्ड अँगल आहे परंतु तो क्वाड्रंटल अँगल आहे, कुठल्या तरी क्वाड्रंट मध्ये त्याचा टर्मिनल आर्म जो आहे तो लोकेटेड आहे, तर अशा अँगलचे सुद्धा आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे ते काढू शकतो. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी थांबूयात. अजून बरेचसे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपल्याला काढायचे आहेत, बरेचसे नवीन अँगल्स आहेत, 45, 60, 90 काढला गेलेला आहे. त्यानंतर 120, 150, 220 या प्रकारचे सुद्धा अँगलचे आपण जे आहेत ते स्टँडर्ड पोझिशनचे अँगल जे आहेत त्यांची ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपण फाइंड करू शकतो. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये ते उर्वरित जे आहेत ते बघणार आहोत.